आपल्याला आज शिकायचं आहे लेसन 5 वेव्ह ऑप्टिक्स हे आपल्याला शिकायचं आहे। आणि ह्या वेव्ह ऑप्टिक्स मध्ये सुरुवातीला आपण काय करूया, महत्त्वाचे इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे आहे ते आपण लर्न करूया आणि मग त्याच्यानंतरच मग ह्या पाठावरती आलेले सर्व आपण एक्सरसाइज घेऊया। पहिला इथं तुम्हाला माहिती आहे, पहिला फॉर्म्युला आहे तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे। रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा तुमचा जो पहिला लॉ आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा तोच आहे, त्याला आपण काय म्हणतो रे, स्नेल्स लॉ। sin i by sin r, sin i by sin r n1 by n2 म्हणा किंवा v1 by v2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा हा फॉर्म्युला आहे। sin i by sin r n1 by n2. What is n1? n1 is the refractive index of the first medium. What is n2? n2 is the refractive index of the second medium. Okay. त्यानंतर v1 by v2. What is v1? v1 is the velocity of light in first medium. What is v2? Velocity of light in the second medium. Okay. अशा पद्धतीचे हे तुमचे फॉर्म्युले पडल्यास तुम्हाला सेकंड मीडियम म्हणजे कोणता, n1 म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द रेअर मीडियम आहे, n2 इज द refractive index of the denser medium. What is v1? v1 is the velocity of the rare medium. What is v2? velocity of the denser medium. Okay, तर हे लक्षात ठेवायचं, आपण हे फॉर्म्युला लर्न करायचा। आता रिलेशन बिटवीन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड वेव्हलेंथ। रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि वेव्हलेंथ याच्यामधलं काय रिलेशन आहे, याच्यामधलं काय नातं आहे ते पहा। n इक्वल टू काय रे, लॅम्बडा 0 बाय लॅम्बडा। लॅम्बडा 0 काय झाला, वेव्हलेंथ इन व्हॅक्यूम मधला आहे। व्हॉट इज लॅम्बडा 0? वेव्हलेंथ इन व्हॅक्यूम। आणि व्हॉट इज लॅम्बडा? लॅम्बडा इज द वेव्हलेंथ इन मीडियम आहे, म्हणजे n इक्वल टू वेव्हलेंथ इन व्हॅक्यूम आणि व्हॉट इज लॅम्बडा? वेव्हलेंथ इन मीडियम आहे। ओके, लॅम्बडा 0 इज द वेव्हलेंथ इन व्हॅक्यूम आहे, लॅम्बडा 0 इज वेव्हलेंथ इन मीडियम ऑफ द मीडियम आहे। आता इथं लॅम्बडा 0 इज द वेव्हलेंथ इन व्हॅक्यूम आहे आणि हे फक्त लॅम्बडा आहे, लॅम्बडा 0 नाही। लॅम्बडा इज द वेव्हलेंथ इन मीडियम आहे, मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n। ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n आहे अशा मीडियमचा तो काय आहे, वेव्हलेंथ आहे। ओके, असे आपण दोन फॉर्म्युले शिकलेले आहेत। n equal to lambda 0 by lambda. What is lambda 0? Wavelength in vacuum. What is lambda? Lambda wavelength in medium. म्हणून n equal to lambda 0 by lambda. ओके, सर्वांनी हे सर्व फॉर्म्युले लर्न करायचे आहेत। आता मालूज लॉ कोणता बघा, इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड कंपोनेंट फ्रॉम अनालायझर आहे I equal to I0 cos square theta आहे। लक्षात घ्या परंतु I equal to I0 cos square theta, intensity of transmitted component from analyzer। एखाद्या कंपोनेंट मधून लाईट काय होते, ट्रान्सफर होते, तेव्हा तिची इंटेन्सिटी किती असते, तर I equal to I0 cos square theta आहे। आता लक्षात घ्या इथं I0 काय रे, इंटेन्सिटी ऑफ लाईट इमर्जिंग फ्रॉम द पोलरायझर। एखाद्या पोलरायझर मधून लाईट पुढे पास होते तेव्हा त्या पोलरायझरची इंटेन्सिटी किती आहे ते कोण दर्शवितं, I0 दर्शवितं। I0 इंटेन्सिटी ऑफ लाईट इमर्जिंग फ्रॉम द पोलरायझरचा अर्थ काय करतो, एखाद्या कंपोनेंट मधून लाईट जेव्हा पास होते तेव्हा ती पोलराइज होते म्हणजे त्याचे दोन कंपोनेंट पडतात। एक लाईट मध्ये दोन कंपोनेंट्स असतात, एक परपेंडिक्युलर टू द प्रोपोर्शन ऑफ लाईट असतो, एक असतो पॅरलल टू द, असे दोन असतात। अशा पद्धतीचे दोन कंपोनेंट असतात, त्या दोन्ही कंपोनेंटला अलग अलग करणारा जो काही कंपोनेंट आहे, जो काही ही वस्तू आहे तिथे, त्याला आपण काय म्हणतो, पोलरायझर असं त्याला आपण म्हणत असतो। मग त्या पोलरायझरची इंटेन्सिटी कोण दर्शवितं, I0 दर्शवितं। अँगल बिटवीन द ॲक्सिस ऑफ फर्स्ट पोलरायझर, व्हॉट इज थीटा? अँगल बिटवीन द ॲक्सिस ऑफ फर्स्ट अँड पोलरायझर, काय म्हणतात, फर्स्ट अँड पोलरायझर, ॲक्सिस ऑफ फर्स्ट
जो पहिला ऍक्सिस असतो तो ऍक्सिस मधला आणि पोलरायझर मधला या दोघांच्या मध्ये जो अँगल बनतो त्याचं नाव आहे थीटा. अशा पद्धतीने मालूज लॉ म्हणतात पोरांनो I equal to I0 cos theta आहे. I0 is the intensity of light passing through the polarizer आहे. theta angle between axis and polarizer चा theta आहे. तर हे झालं तुमचा मालूज लॉ. आता ह्याला प्रश्न पुढचा काय ब्रेव्हेस्टर्स लॉ. ब्रेव्हेस्टर्स लॉ कोणाला म्हणायचं? which law is called as the Brevet's law? tan theta b b म्हणजे काय रे ब्रेव्हेस्टर्स n2 by n1. आता इथं n2 काय झालं पोरांनो? n2 इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डेन्सर मीडियम. व्हॉट इज n1? n1 इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द काय रे रेअर मीडियम आहे. अशा पद्धतीने tan theta b इक्वल टू किती आहे? n2 by n1 आहे. theta b इज ब्रेव्हेस्टर्स अँगल आहे लक्षात घ्या. आणि n2 इज RIF डेन्सर मीडियम आहे. n1 इज RIF काय रेअर मीडियम. ह्याला म्हटलं जातं ब्रेव्हेस्टर्स लॉ. ओके, तर हे नंबर 4 आहे पोरांनो. त्यानंतर 5th बघा फॉर द इंटरफरन्सची रूल सांगितलं आपल्याला. इंटरफरन्स इथं जवळपास 13 आहेत. मी तो 10 लिहिले आणखी 3 आहेत बाकी. आता इंटरफरन्स आला पोरांनो. इंटरफरन्स म्हणजे काय आहे तो सर्वांना माहिती आहे. इंटरफरन्स ओके, इंटरफरन्स ऑफ लाईट. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इंटरफरन्स ऑफ लाईट? इंटरफरन्स अर्थ असा आहे पोरांनो की जेव्हा लाईट एखाद्या माध्यमात असेल तर त्या लाईटला येणारी बाधा, त्या लाईटला येणारे अडथळे त्याचं नाव काय आहे? इंटरफरन्स ऑफ लाईट. ओके, ते इंटरफरन्स ऑफ लाईटचे 2 टाइप्स आहेत. एक कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे, एक डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. फर्स्ट कोणता आहे? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. दुसरा कोणता आहे? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय? जेव्हा दोन वेव्ह सारख्याच एकाच फेज मध्ये मूव्ह होतात एखाद्या मीडियममधून, तेव्हा त्याच्यामध्ये फेज डिफरन्स नसतो. तेव्हा त्याच्यात काय नसतो? फेज डिफरन्स नसतो. तेव्हा त्या वेव्हला काय म्हणायचं? कन्स्ट्रक्टिव्ह म्हणायचं. वेन टू वेव्हज आर मूव्हिंग थ्रू द मीडियम इन द सेम फेज. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सेम फेज? crest of the one wave coincide with the crest of the another wave, tuff of the one wave coincide with the tuff of the another wave. Then we can say that these two waves are in phase. ते दोन वेव्ह फेज मध्ये आहेत असं आपण केव्हा म्हणतो? जेव्हा पहिल्या वेव्हचा क्रेस्ट दुसऱ्या वेव्हचा क्रेस्ट एकमेकाशी तंतोतंत जुळतात तेव्हा आपण काय म्हणतो? दोन वेव्ह कशामध्ये तरी फेज मध्ये आहेत असं म्हणतो. आणि जेव्हा दोन वेव्ह फेज मध्ये असतात तेव्हा त्यांच्यापासून जो इंटरफरन्स बनतो तो कसा असतो रे? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असतो. आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर स्क्रीन वरती मिळणारा जो पॉइंट आहे तो पॉइंट कसा असतो रे? ब्राइट पॉइंट असतो. कसा असतो तो? ब्राइट पॉइंट असतो. आहे की नाही? म्हणतात ना सुरासुर जुळणे. सुरासुर जुळणे म्हणजे कसं? दोघांचे पण विचार मॅच होणे. दोघांचे विचार मॅच झाल्यानंतर काय होत असतं? मग जो काही डिस्प्लेसमेंट आहे जास्त होतो. डिस्प्लेसमेंट जास्त होतो असं नाही तर त्याच्यापासून मिळणारा जो पॉइंट आहे तर तो पॉइंट कसा असतो रे? ब्राइट असतो, डार्क नसतो. तो कसा असतो? ब्राइट असतो. उदाहरणार्थ दोन विद्यार्थी घ्या, दोन्ही अभ्यासू आहेत. एकाने एक फॉर्म्युला पाठ केला, दुसरा फॉर्म्युला पाठ केला. त्याच्यात ठरलं आपल्याला दोन फॉर्म्युले पाठ झाले. आपण काय करायचं? ते किंवा आणखीन आपण दोन करायचे. आणखीन दोन करताना एकमेकाला विचारतात तेव्हा काय झालं? परत एकमेकाला पुन्हा सांगतो की आपल्याला 2 पाठ झाले, 2 3 झाले, 3 6 झाले. असं करता करता बरेच झाले. पुन्हा दोघं पण थकले तरी पण एक म्हणतो नाही यार आपल्याला आणखी थोडं पुढचे करायचे. जेव्हा दोघांचे विचार कसे असतात? फक्त पुढे जाण्याचे विचार असतात. म्हणून जेव्हा हा थकला की तो म्हणतो पुढे जाऊ, तो थकला की हा म्हणतो पुढे जाऊ. अशा पद्धतीने काय होत असतं? पूर्ण फॉर्म्युले लर्न होऊन जात असतात. आणि अशा पद्धतीने जेव्हा दोघांचे सुरासुर जुळतात तेव्हा त्याला काय म्हणायचं? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणायचं. आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळे काय तयार होतं माहिती आहे का? डिस्प्लेसमेंट जास्त होतो, अँप्लिट्यूड जास्त असतो आणि पॉइंट जो भेटतो तो पॉइंट कसा असतो रे? ब्राइट पॉइंट असतो. एक एक्झाम्पल झालं तुम्हाला खरं तरी मला सांगायचं एवढंच आहे
की क्रेस्ट ऑफ वन वेव्ह आणि क्रेस्ट ऑफ अनदर वेव्ह जेव्हा एकमेकांना जुळतात किंवा टफ ऑफ वन वेव्ह आणि टफ ऑफ अनदर वेव्ह एकमेकांना जुळतात तेव्हा त्याच्यापासून काय होतं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होतं, मॅक्झिमम अँप्लिट्यूड होतं आणि त्यांच्यापासून मिळणारा जो पॉईंट आहे तो कसा असतो रे ब्राईट पॉईंट असतो. लक्षात ठेवा हे दॅट इंटरफरन्स इज कॉल्ड एज द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर आपण काय म्हणतो रे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय आहे, एकाचा क्रेस्ट एकाचा काय रे टफ, एक आहे अभ्यासू एक आहे बिना अभ्यासू. बिना अभ्यासू का म्हणेल मग आता आपण पहिले बाहेर जाऊन येऊया आधी निवडाभाव होऊन नंतर अभ्यास करूया असं तो म्हणतो. दुसरा तो ती इच्छा जरी असली कोणाची अभ्यास करण्याची तरी तो ब्लड निघून जातो. आल्यानंतर आता मोबाईल पाहू म्हणजे तो अभ्यास न करण्याचा उद्देश तोच असतो. ह्याचा अर्थ काय झाला मग, ह्याचा अर्थ काय झाला डिस्प्लेसमेंट कमी झालं म्हणजे कार्य कमी झालं आणि त्यांच्यापासून मिळणारा पॉईंट कसा असतो की डार्क पॉईंट असतो. तर सांगा तेवढंच आहे क्रेस्ट ऑफ वन वेव्ह coincide with the tuff of another wave. At the time displacement is minimum and so the point obtained on the screen will be the dark point. तो पॉइंट कसा असतो रे डार्क पॉइंट असतो. म्हणून there are two types of interference. One is constructive interference, other is a destructive interference. Constructive केव्हा तयार होत असतो जेव्हा दोन वेव्ह कशामध्ये असतात फेज मध्ये असतात तेव्हा काय होतो कंस्ट्रक्टिव्ह होतो. जेव्हा दोन वेव्ह कसे असतात आउट ऑफ फेज मध्ये असतात तेव्हा काय होतो रे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो. कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पासून काय बनतो मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ लाईट मिळते, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट मिळतो, ब्राईट पॉईंट मिळतो. डिस्ट्रक्टिव्ह पासून काय होत असतं रे मिनिमम इंटेन्सिटी मिळते, मिनिमम डिस्प्लेसमेंट मिळतं आणि डार्क पॉईंट मिळतो. ओके एवढं समजलं मी काय म्हणतो ते. आणि कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मधला फेज डिफरन्स कसा असतो रे ऑड इवन कसा असतो रे इवन मल्टिपल ऑफ असतो. कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा फेज डिफरन्स कसा असतो रे इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असतो. आणि डार्क मधला फेज डिफरन्स कसा असतो रे ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असतो. आपले सर्व फॉर्म्युले पाहायचंच आहे पुढे. तर अशा पद्धतीने इंटरफरन्स दोन प्रकारचे असतात, एक आहे कंस्ट्रक्टिव्ह दुसरा आहे डिस्ट्रक्टिव्ह. ते पहा त्यांचे विषय इथे तुम्हाला बरंच पाहायला मिळणार आहे. पहिला आहे फॉर इंटरफरन्स मध्ये पाथ डिफरन्स ऑफ nth ब्राइट फ्रिंज. आता ब्राइट बघा ब्राइट वर काय म्हणतो ब्राइट केव्हा येतं कंस्ट्रक्टिव्ह मध्ये काय येतं ब्राइट येतं. मग ब्राइट मध्ये फॉर्म्युला काय बघा हे पाथ डिफरन्स डेल्टा एन त्याला आपण n लॅम्बडा म्हणतो कारण त्याला आपण n लॅम्बडा व्हॉट इज 2n. 2n म्हणजे काय E1 into लॅम्बडा बाय 2. E1 into काय रे लॅम्बडा बाय 2 where n is equal to किती आहे 0 1 2 3 डॉट डॉट. ओके आणि म्हणून पाथ डिफरन्स ऑफ nth डार्क फ्रिंज, पाथ डिफरन्स ऑफ nth डार्क फ्रिंज, nth डार्क फ्रिंजचा पाथ डिफरन्स किती आहे डेल्टा n इक्वल टू 2n - 1 2n - 1 इनटू किती आहे लॅम्बडा बाय 2. हे झाला ऑड हे झाला इवन. मग डार्क म्हणजे ब्राइट मध्ये ब्राइट म्हणजे कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये काय असतं रे पाथ डिफरन्स मध्ये डेल्टा n इक्वल टू किती आहे हे n लॅम्बडा म्हणा किंवा 2n into लॅम्बडा बाय 2 म्हणा. 2n हे काय झालं E1 मल्टिपल ऑफ हाफ ऑफ वेव्हलेंथ. हे कशामध्ये असतो डार्क सॉरी ब्राइट मध्ये असतो. ब्राइट म्हणजे काय रे कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला. आणि पाथ डिफरन्स ऑफ द nth डार्क फ्रिंज. डार्क फ्रिंज केव्हा येतो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये येतो. डेल्टा n इक्वल टू किती आहे रे 2n - 1 लॅम्बडा बाय 2. 2n - 1 ह्याला आपण काय म्हणतो ऑड म्हणतो. ऑड म्हणजे काय रे विषम लॅम्बडा बाय 2 वेअर n किती आहे रे 1 2 3 असं घ्यायचं असतं. आता पाथ डिफरन्स ऑफ द nth डार्क फ्रिंज, nth डार्क फ्रिंजचा पाथ डिफरन्स कसा काढतो तो काय त्याला आपण ठीक आहे फेज डिफरन्स ऑफ द nth डार्क फ्रिंज त्याला आपण डेल्टा फाय डॅश म्हणतो. 2n - 1 into pi. ओके फॉर्म्युला येतो वेअर n इक्वल टू किती आहे 1 2 3 याचा. आता बघा रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स. फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स लक्षात घ्या. पाथ डिफरन्सचं नाव किती आहे डेल्टा l आहे. फेज डिफरन्सचं नाव किती आहे डेल्टा फाय म्हणा किंवा डेल्टा फाय म्हणा. तर आता इथं बघा ह्याला काय म्हणायचं फेज डिफरन्स. डेल्टा फाय म्हणजे काय रे
phase difference 2 pi by lambda into path difference. Phase difference is equal to 2 pi by lambda into काय रे path difference. This is the relation between phase difference and path difference. ह्याला काय म्हणायचं phase difference is equal to 2 pi by lambda into काय रे path difference. Path difference म्हणजे delta L आहे. Delta phi is equal to 2 pi by lambda into delta L आहे. ओके. आता फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ त्याला आपण W म्हणतो. W इज इक्वल टू किती लॅम्बडा d बाय d. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ आहे, d म्हणजे काय व्हॉट इज d. आता खरं तरी d म्हणजे काय म्हणजे का डिस्टन्स बिटवीन ते स्क्रीन मधलं आणि ऑब्जेक्ट मधलं अंतर असतं त्याला आपण d म्हणतो. व्हॉट इज स्मॉल d. दोन हे असतात, दोन स्लाइड्स असतात, दोन स्लाइडच्या मधलं अंतर असतं छोटंसं, त्या अंतराला म्हणायचं स्मॉल d. आणि कॅपिटल D म्हणजे त्या स्लाइड पासून डायरेक्टली त्या इमेज पर्यंतचे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो रे d असते आपण म्हणत असतो. तर हे फ्रिंज विड्थ म्हणा किंवा बँड विड्थ म्हणा तर W इज इक्वल टू लॅम्बडा d बाय d हा फॉर्म्युला आहे पोरांनो. डिस्टन्स या बघा लक्षात डिस्टन्स nth ब्राइट फ्रिंज फ्रॉम द सेंटर. सेंटर पासून nth ब्राइट फ्रिंज आहे त्या nth ब्राइट फ्रिंजचं सेंटर पासूनचं सेंटर ब्राइट बँड पासूनचं किती अंतर आहे कसं काढायचं असतं तर हे असं काढायचं असतं. काय काढायचं असतं yn बरोबर n लॅम्बडा d बाय d. आता हे लॅम्बडा d बाय d साठी w म्हणतो आपण. लॅम्बडा d बाय d साठी काय म्हणतो w. काय लॅम्बडा d बाय d साठी काय म्हणतो आपण w म्हणतो. आणि हे n आहे म्हणून yn इज इक्वल टू काय झाला n इनटू w. w चा अर्थ काय झाला बँड विड्थ किंवा फ्रिंज विड्थ. बँड विड्थ किंवा काय तो फ्रिंज विड्थ आहे. आता हे झालं तुमचं पोरांनो ब्राइट मधलं. आता काय करायचं रे डार्क मधलं. डिस्टन्स ऑफ द nth डार्क फ्रिंज फ्रॉम द सेंटर. आता n च्या ठिकाणी काय घ्यायचं 2n - 1 घ्यायचं आणि खाली काय घ्यायचं 2 घ्यायचं. 2n - 1 2 बाकीचं तेच आहे d लॅम्बडा बाय d तेच आहे. याला आपण काय म्हणतो y डॅश n म्हणतो. डार्क साठी distance of the nth dark fringe from the central band y dash d है का नाही 2n - 1 d लॅम्बडा बाय 2d. त्याला आपण काय म्हणतो रे 2n - 1 आणि हे काय रे d लॅम्बडा बाय d म्हणजेच काय रे w आहे म्हणजे विड्थ बँड विड्थ आहे किंवा फ्रिंज विड्थ आहे फॉर्म्युला होते बघा. ओके. तर हे अशा पद्धतीने पुढचा प्रश्न घ्या. फ्रिंज शिफ्ट ऑन कन्वर्जिंग वन ऑफ द शिफ्ट्स विथ द थिन ट्रान्सपरंट प्लेट ऑफ द थिकनेस t and रिफ्लेक्शन. एखादी काय होते का फ्रिंज शिफ्ट होते. फ्रिंज काय होते मागे पुढे शिफ्ट होते. मग शिफ्ट होत असताना शिफ्ट ऑन कन्वर्जिंग वन ऑफ द स्लाइड्स 6 स्लाइड्स आहे त्याच्यापासून शिफ्ट होते ते थिन ट्रान्सपरंट प्लेट. थिकनेस किती आहे रे t आहे and रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे n आहे. तर फॉर्म्युला किती आहे रे yn इज इक्वल टू d बाय d कॅपिटल D बाय d n - 1 into t हा काय झालेला आहे फॉर्म्युला शिफ्टचा फॉर्म्युला आहे. अँगुलर विड्थ ऑफ द फ्रिंज. अँगुलर विड्थ किती आहे थीटा इज इक्वल टू w बाय d. व्हॉट इज w. d म्हणजे काय रे त्याला आपण काय म्हणतो फोकल लेंथ f म्हणतो. w बाय f पण म्हणता येईल आपल्याला आणि लॅम्बडा बाय d पण. थीटाचे फॉर्म्युले 3 झाले 1 2 3. थीटा इज इक्वल टू w बाय d पण होतो. थीटा इज इक्वल टू w बाय f पण होतो. थीटा इज इक्वल टू लॅम्बडा बाय d पण होतो. असे ह्या छोटे फॉर्म्युले आहेत. व्हॉट इज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स हेल्ड व्हेरी क्लोज टू द स्लाइड. व्हॉट इज द फोकल लेंथ आहे. अशा पद्धतीने आपले 5th मधले आपण 12 पाहिले. त्यामध्ये 13 फॉर्म्युले आहेत. ओके. आता बाकीचे उरलेले फॉर्म्युले आपण काय करूया लगेच कंटिन्यू करूया. ठीक आहे. सर्वांना समजलं इथपर्यंत काय अडचण आहे नाही ना. चला पण मागच्यामध्ये काय केलं होतं हे डार्कचं लिहिलं होतं. डार्कचं लिहिलं मात्र ब्राईटचं राहिलं. फेज डिफरन्स ऑफ द n ब्राइट डेल्टा पाय इक्वल टू 2n पाय आणि या ठिकाणी n किती आहे 0 1 2 3 डॉट डॉट आपण घेऊ शकता. ओके. फेज डिफरन्स ऑफ nth ब्राइट फ्रिंज त्याला आपण डेल्टा फाय म्हणतो. डेल्टा फाय इक्वल टू 2n पाय हा फॉर्म्युला आहे. ओके. बाकीचे हे आपले सर्व फॉर्म्युले झालेलेच आहे. ओके.
तर आता त्याच्या पुढील फॉर्म्युले आपल्याला घ्यायचे स्टुडंट्स. पुढचे फॉर्म्युले काय आहे तर काय वेव्हलेंथ. कोणतीही वेव्हलेंथ काढत असताना तुम्हाला फॉर्म्युला आहे. वेव्हलेंथला आपण लॅम्बडा म्हणतो. W म्हणजे बँडविड्थ आणि D दोन फ्रेमच्या मधलं अंतर आहे. D म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्क्रीन आणि त्या स्लाइड मधलं अंतर, त्याला आपण कॅपिटल D असं म्हणत असतो. वेव्हलेंथ काढण्यासाठी तुम्हाला फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ आणि दोन स्लाइडच्या मधलं अंतर आणि हे D असेल तर काय काढता येतो, वेव्हलेंथ काढता येतो. त्याच्यानंतर पुढे बघा रे अँगुलर पोझिशन ऑफ द nth ब्राइट फ्रिंज. अँगुलर पोझिशन कशी असते त्याला आपण थीटा n म्हणतो. ओके, n लॅम्बडा बाय d, n आहे की नाही, n लॅम्बडा d बाय d, थीटा इक्वल टू n लॅम्बडा बाय d हा फॉर्म्युला आहे. आता अँगुलर पोझिशन ऑफ द nth डार्क फ्रिंज काय फॉर्म्युला आहे, थीटा डॅश n. ते इथं काय यांच्या काय यायचं, यांच्या ठिकाणी 2n - 1 घ्यायचं आणि लॅम्बडा लॅम्बडा घ्यायचं. या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला 2d घ्यायचं. थीटा डॅश n इक्वल टू 2n - 1 इनटू किती आहे लॅम्बडा बाय 2d असं फॉर्म्युला झालेला आहे. हे झालं तुमचं फिफ्थ. एकूण तुम्हाला 10 प्रॉब्लेम 10 टाइपचे प्रॉब्लेम्स आहेत. प्रत्येक टाइप मध्ये बरेच काही आहेत है की नाही. आता हा तुमचा फिफ्थ वाला संपलेला आहे. आता सिक्स्थ घ्या. फॉर डिस्टन्स बघा लक्षात घ्या, डिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल स्लाइड. आता डिफ्रॅक्शन चालू आहे आपलं. आता कोण झालं होतं पूर्णपणे इंटरफरन्स चाललं. इंटरफरन्स आता डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शन कसं होतं, डिफ्रॅक्शनचे फॉर्म्युले बघा. कंडिशन फॉर द nth सेकंडरी मिनिमम. nth सेकंडरी मिनिममचा फॉर्म्युला आहे पाथ डिफरन्स इक्वल टू a sin थीटा. व्हॉट इज a म्हणजे लक्षात घ्या, ह्याला आपण काय म्हणू शकता रे, पाथ डिफरन्सला a इंटू लॅम्बडा पण म्हणू शकता किंवा a sin थीटा पण म्हणू शकता. या ठिकाणी याची किंमत किती आहे 1/2,3. पुढे डॉट डॉट आहे म्हणजे आपल्याला पुढचे अंक घेत आहे. पुन्हा एकदा कोण घ्या, कंडिशन फॉर द nth सेकंडरी मिनिमम. मिनिमम आणि मॅक्सिमम दोन प्रकारचे प्रॉब्लेम असतात. मिनिमम पाथ डिफरन्स कोणासाठी, मिनिमम साठी a sin थीटा आहे तर आपण n लॅम्बडा म्हणतो. पुढचा प्रश्न आहे कंडिशन फॉर द nth सेकंडरी मॅक्सिमम. सेकंडरी मिनिमम होतं इथं, सेकंडरी काय होतं मिनिमम. आता इथं काय आहे सेकंडरी मॅक्सिमम साठी फॉर्म्युला कसा आहे, पाथ डिफरन्स इक्वल टू a sin थीटाच आहे. यांच्या ठिकाणी काय घ्यायचं 2n + 1 घ्यायचं आणि बाय लॅम्बडा बाय 2 घ्यायचं. पुन्हा बघून घ्या कंडिशन फॉर द nth सेकंडरी मॅक्सिमम. पाथ डिफरन्स फॉर्म्युला किती आहे a sin थीटा. इथं काय घ्यायचं 2n + 1 into लॅम्बडा बाय 2 where n किती घ्यायचं 1 2 3 डॉट डॉट घ्यायचं. त्यानंतर अँगुलर पोझिशन ऑफ द nth मिनिमम. हे दोन्ही हे इथं nth मिनिमम इथं कंडिशन होती. इथं काय अँगुलर पोझिशन ऑफ द nth मिनिमम. किती फॉर्म्युला आहे थीटा n इक्वल टू n लॅम्बडा बाय d. थीटा n इक्वल टू किती आहे n लॅम्बडा बाय a, n लॅम्बडा बाय a. ओके, डिस्टन्स ऑफ द nth मिनिमम फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन. सेंटर ऑफ द स्क्रीन हे पाहिजे आहे बघा, हे बघा AD म्हणजे सेंटर ऑफ द स्क्रीन पासून n इंटू d लॅम्बडा बाय a, n इंटू d लॅम्बडा बाय a. इथं काय केलं रे पोरांनो, ह्या d च्या ऐवजी काय घेतलेलं f, n f लॅम्बडा बाय a असं पण मला म्हणता येईल. डिस्टन्स ऑफ द nth मिनिमम फ्रॉम द सेंटर. आता इथं अरे अँगुलर पोझिशन ऑफ द nth सेकंडरी मॅक्सिमम. इथे कसं होता मिनिमम होता. आता काय रे सेकंडरी मॅक्सिमम आहे थीटा डॅश n त्यांना तो 2n + 1. इथे किती आहे रे 2n + 1 आणि इथे किती आहे लॅम्बडा बाय 2a आहे. ओके, वेअर n किती आहे +- 1 +- 2 +- डॉट डॉट डॉट. हे मिनिममचा फॉर्म्युला आहे पोरांनो. हा मिनिममचा फॉर्म्युला आहे. याने हे कोणता फॉर्म्युला आहे मॅक्सिममचा फॉर्म्युला आहे. ओके, आता पुढे काय चाललंय सर्व हे डिफ्रॅक्शन चालू आहे तुमचं. डिफ्रॅक्शनचे फॉर्म्युले पूर्ण डिफ्रॅक्शन. आता डिफ्रॅक्शन म्हणजे काय रे पोरांनो,
डिफ्रॅक्शनचा अर्थ असा आहे, समजा मी कोण आहे, ऑब्स्टॅकल आहे, मी कोण आहे, ऑब्स्टॅकल. व्हॉट इज मीनिंग ऑफ डिफ्रॅक्शन दॅट आय वॉन्ट टू टेल यू. डिफ्रॅक्शन म्हणजेच काय आहे, की थांबलेलं इथं माझ्या मागच्या बाजूला काय तयार झाली, सावली तयार झाली, त्याला आपण शॅडो म्हणतो. इकडून लाईट यायला लागली आहे की नाही, लाईट यायला लागली, मग इथं काय दिसायला पाहिजे, सावली दिसायला पाहिजे, शॅडो दिसायला पाहिजे, परंतु शॅडो दिसत नाही. त्याचं कारण काय, हे लाईट येतात माझ्यावरती, पडतात, पडल्यानंतर माझ्या ह्या कॉर्नरमधून आणि ह्या कॉर्नरमधून, सर्वच कॉर्नरमधून त्या शॅडो रिजनमध्ये लाईटचं काय होतं, आगमन होतं. लाईटचं काय होतं, आगमन होतं. त्यालाच काय म्हणायचं, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणायचं आहे का नाही. द बेंडिंग ऑफ लाईट थ्रू द कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल or aperture into the shadow region is called as the diffraction. त्याला आपण काय म्हणतो रे, डिफ्रॅक्शन असं असतं. आता हे ऑब्स्टॅकल आहे समजून घ्या. माझी सावली पडली, सावली काळोख दिसायला पाहिजे, काळोख न दिसता तुम्हाला तिथं काय सावली दिसत नाही. सावली काय दिसत नाही माहिती आहे का, हे ऑब्स्टॅकलच्या कॉर्नरमधून इकडनं सर्व हे लाईट कुठं चाललेली आहे, शॅडो रिजनमध्ये, सावलीच्या भागामध्ये चाललेली आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणत असतो आहे का नाही. द बेंडिंग ऑफ लाईट इनटू द शॅडो रिजन through the corners of obstacle or aperture is called as the diffraction of light. त्याला आपण काय म्हणतो रे, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्याला आपण असं म्हणत असतो. आणि डिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे आपण फॉर्म्युले पाहतो आहोत, ठीक आहे नाही. जसं तुम्हाला म्हटलं इंटरफरन्स म्हणजे, इंटरफरन्स लाईटच्या मध्ये बाधा येणे, त्याला आपण इंटरफरन्स म्हणतो. डिफ्रॅक्शन म्हणजेच काय रे, एखाद्या ऑब्स्टॅकल पासून सावली तयार झाली, त्या सावलीच्या भागामध्ये त्या ऑब्स्टॅकलच्या कॉर्नर्स मधून लाईट बेंडिंग होऊन जाते, इकडून पण जाते, तिकडनं पण जाते, आणि ती सावली थोडीशी अंधुक दिसते किंवा कदाचित नाहीशी पण होते. आणि त्यालाच आपण काय म्हणायचं, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्याला आपण असं म्हणायचं. आणि डिस्टन्स ऑफ द nth सेकंडरी मॅक्झिमा किती आहे, पाय 2n + 1 * लॅम्बडा d / 2a असं त्याचा फॉर्म्युला आहे. डिस्टन्स ऑफ द nth सेकंडरी मॅक्झिमम फ्रॉम द सेंटर स्क्रीन किती आहे, yn = 2n + 1 लॅम्बडा d / 2a हा फॉर्म्युला आहे. आता विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमम, विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमम किती आहे, WC, C म्हणजे सेंट्रल मॅक्झिमम, W म्हणजे विड्थ आहे, C च्या पायापाशी लिहिलं म्हणजे सेंट्रल मॅक्झिमम असतो, त्याला आपण 2W असतो. 2W असतो म्हणजे जेवढी विड्थ असते त्याच्या दुप्पट असते. आणि मग हे गणित घ्यायचं, आणि व्हॉट इज W, लॅम्बडा d / a फॉर्म्युला आहे आपल्याकडे, किंवा d च्या ऐवजी 2f लॅम्बडा / a हा फॉर्म्युला आहे. अशा पद्धतीने विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमम झालेला आहे. दीज आर द 7 फॉर्म्युले अबाउट द डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय रे, डिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे हे फॉर्म्युले झाले. या पाठामध्ये तुम्हाला बरंच शिकायला मिळणार आहे. कोणतं मागच्या पाठामध्ये आपण रिफ्लेक्शन, डिफ्रॅक्शन शिकलो. या पाठामध्ये आपण काय शिकतो आहोत, इंटरफरन्स. काय शिकतो आहोत, इंटरफरन्स. पुन्हा काय रे, डिफ्रॅक्शन ऐकणे, पुन्हा पोलरायझेशन, आणि पुन्हा रिलायन्स क्रायटेरियन लॉ आहे. आता ते बऱ्याच गोष्टी, ब्रेव्हेस्टर्स लॉ आहे, ब्रेव्हेस्टर्स लॉ सुद्धा आपण शिकलेला आहे. आता आणखी तुम्हाला 3 फॉर्म्युले पाहायला मिळतील. आणखी झाले 6 झाले काय, 6, 7, 8, 9, 10, आणखी 4 तुम्हाला फॉर्म्युले पाहिजे आपल्याला. ओके, सर्व क्लिअर झालेले आहे. हा, फटाफट लिहून घ्या. तर पुढचं फॉर्म्युला लिहूया आपण. आपलं हे डिफ्रॅक्शन झालं. आता आपल्याला शिकायच्या पुढे लिमिट ऑफ रेझोल्यूशन शिकायचं आहे. लिमिट ऑफ रेझोल्यूशन, रेझोल्यूशन म्हणजे काय होणार आहे, अलग अलग दिसणे, अतिशय जवळ असणाऱ्या 2 इमेज सेपरेट दिसणे, त्याला म्हणायचं रेझोल्यूशन. ओके, रेझोल्यूशन साठी आपल्याकडे 2 प्रकारचे डायग्राम आहेत, 2 प्रकारचे ते इन्स्ट्रुमेंट आहेत. पहिला इन्स्ट्रुमेंट आहे मायक्रोस्कोप, दुसरा इन्स्ट्रुमेंट आहे टेलिस्कोप. मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप यांच्याविषयी आपल्याला इथं माहिती घ्यायची आहे. सुरुवातीला लिमिट ऑफ रेझोल्यूशनचा फॉर्म्युला आहे डेल्टा थीटा = लॅम्बडा बाय a आहे. व्हॉट इज डेल्टा थीटा, एंगल बिटवीन 2 जे इमेज दिसतात, 2 जे ऑब्जेक्ट दिसतात ते अलग अलग दिसण्यासाठी जो एंगल असतो त्याला आपण डेल्टा थीटा म्हणतो. ये काय रे, सेपरेशन
डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स, दोन ऑब्जेक्ट्सच्या मधलं अंतर किती आहे, ए आहे. डेल्टा थीटा म्हणजे किती आहे, दोन ऑब्जेक्टच्या मधला अँगल आहे, अँगल. ओके, आणि हे वेव्हलेंथ आहे. त्या पहिला तुझा फॉर्म्युला d थीटा = लॅम्बडा बाय a, where a is the separation distance between the two objects आहे. आणि नंबर डी फॉर्म्युला आहे मिनिमम सेपरेशन बिटवीन द टू लिनियर ऑब्जेक्ट्स that are just resolved झाले, तुरंत जस्ट म्हणजे नुकतंच एकमेकापासून अलग झाले. मिनिमम सेपरेशन, कमीत कमी अंतर, दोन इमेज, दोन ऑब्जेक्ट अलग अलग दिसण्यासाठी कमीत कमी अंतर किती आहे, त्याचा फॉर्म्युला काय, लॅम्बडा y = किती रे, d कॅपिटल D × d थीटा आहे. आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, d थीटा म्हणजे किती रे, d थीटा अर्थ आहे लॅम्बडा बाय a आहे आणि ही d घ्यायचं. म्हणून हे डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स d लॅम्बडा बाय a हा फॉर्म्युला झाला. d इज द डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट्स अँड इन्स्ट्रुमेंट फॉर अ मायक्रोस्कोप. ऑब्जेक्ट मधलं आणि इन्स्ट्रुमेंट मधलं ते अंतर म्हणजे काय रे, कॅपिटल D आहे. आता फॉर मायक्रोस्कोप साठी काय होतं, मायक्रोस्कोप साठी काय रे, तुम्हाला दोन डायग्राम इथं आहेत. हे दोन इन्स्ट्रुमेंट आहेत. पहिला इन्स्ट्रुमेंट आहे मायक्रोस्कोप, दुसरा इन्स्ट्रुमेंट आहे टेलिस्कोप. पाथ डिफरन्स कुणासाठी रे, मायक्रोस्कोप साठी किती असतो, 2a sin अल्फा आहे. पाथ डिफरन्स किती आहे, 2a sin अल्फा आहे. वेअर अल्फाचा फॉर्म्युला काय, 1/2 angular separation between the objects at the objective. अल्फा काय, 1/2 angular separation between the objects at the objective च्या ठिकाणी जो अँगल बनतो तो अँगल आहे अल्फा. फॉर नॉन लुमिनस ऑब्जेक्ट्स, नॉन लुमिनस साठी काय फॉर्म्युला, a = लॅम्बडा बाय 2n sin अल्फा आहे. ओके, किंवा लॅम्बडा बाय 2 NA आहे. व्हॉट इज NA हियर, NA चा अर्थ काय बघा, वेअर n sin अल्फा इज अ न्यूमेरिकल अपर्चर. NA न्यूमेरिकल काय, तो अपर्चर आहे. A = फॉर नॉन लुमिनस ऑब्जेक्ट्स. ओके, a = लॅम्बडा बाय 2n sin अल्फा आहे किंवा लॅम्बडा अपॉन 2 NA आहे. व्हॉट इज NA, न्यूमेरिकल अपर्चर आहे. व्हॉट इज दिस इज द मायक्रोस्कोप चालू आहे. ओके, आता पुढचा बी बघा, रिझॉल्विंग पॉवर. रिझॉल्विंग पॉवर कसा असतो रे, त्याच्या रेसिप्रोकल असतो. R म्हणजे रिझॉल्विंग पॉवर 1/a. 1/a काहीतरी a आहे ना, 1/a हे उलटं सर्व का होतं, 2n sin अल्फा वर जातो, 2n sin अल्फा म्हणजे 2NA वर जातो, लॅम्बडा खाली येतो, त्याला म्हणायचं रिझॉल्विंग पॉवर. म्हणजे R = 1/a आणि याचा फॉर्म्युला हा आहे. ह्याचा व्यस्त होतो म्हणजे 2NA वर जातो, लॅम्बडा खाली येतो. फॉर सेल्फ लुमिनस ऑब्जेक्ट, सेल्फ साठी कसं फॉर्म्युला आहे, a = 1 तोच आहे, फक्त त्याला 1.22 ने त्याला गुणाकार करायचा. 1.22 ने ह्याला गुणाकार करायचा. 1.22 लॅम्बडा अपॉन 2n sin अल्फा आहे. आणि ह्या दोन्ही जर ह्याला भागलं तर किती येतं, 0.61 लॅम्बडा येतो अपॉन NA येतो. NA म्हणजे काय, न्यूमेरिकल अपर्चर आहे. आणि त्याचा रिझॉल्विंग पॉवर कसा असतो, उलटा असतो म्हणजे 1/a असतो. NA वर गेला, 0.61 खाली आला. हे झालं तुमचं मायक्रोस्कोप साठी. आता ह्याला प्रश्न कोणासाठी, टेलिस्कोप साठी. टेलिस्कोप साठी काय बघा, पाथ डिफरन्स कितीचा टेलिस्कोपचा, 1.22 लॅम्बडा असतो. कोणाचा, टेलिस्कोपचा. लिमिट ऑफ रिझोल्यूशन ऑफ टेलिस्कोप किती असतं रे, थीटा किती आहे, 1.22 लॅम्बडा बाय d आहे. d काय झाला, अपर्चर ऑफ द टेलिस्कोप आहे. d इज द अपर्चर ऑफ द टेलिस्कोप. रिपीट अगेन, पाथ डिफरन्स किती आहे, 1.22 लॅम्बडा आहे. लिमिट ऑफ रिझोल्यूशन किती आहे, थीटा 1.22 लॅम्बडा बाय d आहे. d काय झालं इथं, अपर्चर ऑफ द टेलिस्कोप आहे. पोरांनो, रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप किती होतं, R = 1/θ. म्हणजे सर्व उलट होतंय, ठीक, d वर जातो, 1.22 लॅम्बडा खाली येतो. अशा पद्धतीने तुमचे हे वेव्ह ऑप्टिक्स हे संपूर्ण फॉर्म्युले लक्षात घ्या पोरांनो. ऑसिलेशन्स, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, आणि आता हे काय झालं तुमचं, हे वेव्ह ऑप्टिक्स
त्याच्यावरती आपण फॉर्म्युले दिलेले आहेत तुम्हाला पूर्णपणे एमसीक्यू आपण सॉल्व्ह करूया. त्याच्यानंतर रे ऑप्टिक्स आहे तुम्हाला लेसन्स 11th मध्ये आहे. त्याचे तुम्हाला पूर्ण फॉर्म देतो. सर्वांचे फॉर्म्युले पूर्णपणे दिल्यानंतर सर्वांचे एमसीक्यू घ्यायचे आणि मी जेवढे आलेले आहेत तेवढे सोडून देतो. बाकी तुम्हाला ग्रुपवरती एमसीक्यू ॲज वेल ॲज सोल्युशन्स पाठवत होते, तुम्ही सोडून घ्यायचे आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला नीट वरती आणि डब्ल्यू वरती आपल्याला एक्झाम घ्यायची आहे. फटाफट वेळ वाया नंतर सर्वांनी घरी पूर्णपणे सॉल्व्ह करायचं आहे. ओके. तर याच्यावरती आता राहिले